शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ आणि धमकी दिल्यानंतर हे पुस्तक आणखीनच चर्चेत आलंय। सध्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे 3 प्रकाशक आहेत, शिवाय विविध भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवादही झालाय। गायकवाड यांच्या शिवीगाळीनंतर राज्यात या पुस्तकाचा खप वाढलाय। तिन्ही प्रकाशकांकडे या पुस्तकाचा तुटवडा जाणवतोय। आज पुन्हा एखादा आता छापखान्यातून मोठ्या संख्येने पुस्तक उपलब्ध होतील अशी माहिती प्रकाशक प्रशांत आंबे यांनी दिली आहे। प्रशांत आंबे आपल्यासोबत आहेत। ही सगळी घटना घडल्यानंतर आता पुस्तकाची नेमकी मागणी वाढलेली आहे, मागणी कमी झालेली आहे, काय नेमकं झालं ते सांग। हे पुस्तक 1988 ला प्रकाशित झालेलं आहे आणि तेव्हापासून आज तागायत कायमच या पुस्तकाला मागणी असते। हे पुस्तक खपण्यासाठी खरं तर कुठल्या इन्सिडेंटची गरज नाही। आमदार संजय गायकवाडांचा इन्सिडेंट झाल्यानंतर ह्या पुस्तकाला प्रचंड मागणी आलेली आहे। खरं तर आमदार संजय गायकवाडांना ज्या लग्नामध्ये हे पुस्तक भेटलं होतं तर ती पुस्तकं आम्हीच पाठवली होती आणि त्यानंतर आमच्याकडं जवळजवळ ही धमकी आल्याच्या 5 अगोदरच एकही प्रत आमच्याकडे शिल्लक नव्हती, कारण की नुकतीच शिवजयंती झाली होती। त्याच्यामुळं खूप फोन येत आहेत, हजारो पुस्तकं मागतायत। आमच्याकडे 1 लाख जरी पुस्तकं असतील ह्या दरम्यान तरी त्यातलं एकही पुस्तक शिल्लक राहिलं नसतं, एवढी प्रचंड मागणी लोक करतायत। कारण की काही जण 100 कॉपी मागतायत, काही 1000 मागतायत, काही लोकांनी 5 लाख पुस्तकं वाटण्याचा संकल्प जाहीर केलेला आहे। छात्र भारतीनं एनएसयूआयनं 1 लाख प्रति वाटण्याचा संकल्प जाहीर केलेला आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीला असा आदेश दिलाय की तुम्ही संपूर्ण जिल्ह्यात, संपूर्ण महाराष्ट्रभर या पुस्तकाचं वाचन घ्या। त्यामुळं शिल्लक नाहीत, आमच्याकडे पण नव्हत्या। लोकवाङ्मयगृहानं सुद्धा छपाईला ही पुस्तकं दिलेली आहेत, कदाचित त्यांच्याकडे आज अवेलेबल झालेली असतील। आमच्याकडे सुद्धा कालपासून या पुस्तकाचं प्रिंटिंग यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळं आजपासून आमच्याकडे सुद्धा ही पुस्तकं उपलब्ध आहेत। श्रमिक प्रतिष्ठानकडे सुद्धा ही पुस्तकं उपलब्ध आहेत। त्यामुळं तिन्ही प्रकाशक संपूर्ण देशभर ही पुस्तकं पाठवत आहेत।